कधी कधी मार्केटिंग करत असताना प्रोडक्ट चिपकाव सर्व्हिसेस चिपकाव हे जे करत असतात ना लोक, ते करण्याच्या ऐवजी कधी कधी तुमच्या प्रारब्धावर म्हणजे तुमच्या कार्मिक डेप्टवर डिपेंड राहिलं तर कधी कधी सोडून दिल्याने इझिली तुमचा ऑरा एक्सपांड होतो. कारण तुम्ही जेव्हा खूप फिअरफुल झालेले असतात आणि तुम्ही खूप टेन्शन घेऊन खूप मार्केटिंग करायचा प्रयत्न करतात, एखाद्याच्या तुम्ही मागेच लागतात, प्रोडक्ट चिपकवायचा प्रयत्न करतात, सर्व्हिसेस चिपकवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा काय होतं, तुमचा ऑरा श्रिंक होऊन जातो. कारण तुम्ही फिअरफुल होऊन जातात. कारण तुम्ही खूप प्रयत्न करताय समोरच्याला काहीतरी विकण्याचा आणि समोरच्याला कळतं की या व्यक्तीचा इतका का विकायचं आहे आपल्याला, की इतका का मागे लागतोय हा व्यक्ती, म्हणजे याला काहीतरी गरज आहे, याला काहीतरी फायदा आहे, म्हणून आपल्याला काहीतरी हे असं चिपकवण्याची किंवा आपल्या पाठीमागे लागून असं इतकं जास्त प्रयत्न करतोय. मग तो व्यक्तीचा जो एक इंटरेस्ट असतो ना थोडाफार, तोही निघून जातो. आणि शेवटी ज्या व्यक्तीचं तुमच्यासोबत काहीतरी कर्मांचं कर्ज आहे, कार्मिक डेप्ट आहे, तेच लोक तुमच्याकडून तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स घेणार आहेत. तर असं वागून डेस्परेट बिहेव करून काहीच फायदा नसतो. तर कधी कधी काही गोष्टी सोडून दिलेल्या चांगल्या. म्हणजे बीज पेरायचं काम करा आणि सोडून द्या. ते बीज उगवणार आहे, त्याच्यातनं अंकुर फुटणार आहे की नाही, त्या गोष्टी युनिवर्सवर सोडून द्या आणि त्याच्या मागे लागू नका. तर काही गोष्टी अशा प्रकारे केल्याने तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. ओके, कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.